हाय फ्रेंड, नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ना पौष्टिक मेथीचे लाडू दाखवणार आहे, कमी खर्चात आणि कमी वेळात. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. त्या मेथीच्या लाडूसाठी किंवा आपण डिंकाचे लाडू पण बघू शकतो. त्या लाडवांसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. चल, सो आपण लाडूला लागणारं साहित्य बघूया. मी हे पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे 150 ग्रॅम मेथी बारीक करून आणि रात्रभर भिजायला घातलेली आहे. आणि हा 250 ग्रॅम गूळ आहे, तो मी किसणीने बारीक करून घेतलेला आहे. हे खोबरं आहे पाव किलो, हे पण बारीक करून घेतलेलं आहे. किसलेलं नाही आहे, मी किसून आणि बारीक पण केलेलं आहे. हा 100 ग्रॅम डिंक आहे. डिंक बारीक करायचा नाही आहे, कारण आपल्याला तो तेलात एकदम कडक तेलात तो चांगला करकडला ना त्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो कुरडईसारखा बारीक होईल. हे पाव किलो खारीक घेतलेली आहे, आपण त्याला मिक्सरमधून बारीक करणार आहोत. आणि हे ड्रायफ्रूट्स आहे, तुम्ही बघू शकता. हे सर्व 100 ग्रॅम आहे. काजू 100 ग्रॅम, पिस्ता 100 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम आणि मनुका 100 ग्रॅम. आता तुम्ही हे कमी जास्त करू शकता, पण हे पाव किलो पिठाला आणि 150 ग्रॅम मेथीला ना खूप, म्हणजे मेथीचे लाडू असे कडवट लागतात असं सर्वांचे थिंकिंग असते, पण कडवट लागणार नाही त्याच्यामुळे, कारण एवढं ड्रायफ्रूट्स पाहिजेच. आणि हे सर्व वस्तूला ना आपण 1.5 पाव तेल घेणार आहे. 300 ग्रॅम तेल घालणार आहोत. तेल आणि गुळचे लाडू करणार आहे. याला तूप वापरायचं नाही आहे, तुपाने ते लाडू कडक होतील. तूप वापरल्याने जरा त्याचा पौष्टिकपणा कमी होईल. तुम्ही बोलणार की हे गाईचं तूप किंवा म्हशीचं तूप आम्ही घालू शकतो. हा घालू शकतो, पण तेल घातलेले ना ते लाडू ना असं ओलसर राहता छानपैकी, आणि त्याचा पौष्टिकपणा पण छान राहतो. सो आपण आता खारीक आणि हे ड्रायफ्रूट्स ना बारीक करून घेऊया. 150 ग्रॅम तेल घेतलं आहे मी. 300 ग्रॅम तेल बोललेली तुम्हाला. आता 150 ग्रॅम तेल पहिले आपण डिंक फ्राय करण्यापुरतं तेल घालायचं आहे, आणि 150 ग्रॅम तेल आपण नंतर घालणार आहे. तर आता तेल कडकडलं का आपण बघूया. हां, तेल बऱ्यापैकी हे झालेलं आहे, गरम झालेलं आहे. तेल जेव्हा एकदम कडक होईल ना, तर तेव्हा आपण डिंक त्याच्यात तळूया. खूप असं जाळायचा नाही आहे, पण तो असा बऱ्यापैकी पूर्ण असा कुरडईसारखा फ्राय व्हायला पाहिजे, म्हणजे तो कच्चा राहणार नाही आणि खाताना तो दातात अडकणार नाही. बघू शकता 100 ग्रॅम डिंक होता, पण तो अर्धी कढई असा कडक तेलात मस्त फुलून गेलेला आहे. आणि तो असा एकदम मस्त हातावर असा, हे बघा, असं एकदम, हे बघा, असा व्हायला पाहिजे, म्हणजे तो कच्चा लागणार नाही. हे बघू शकता तुम्ही, हा डिंक एकदम फुलून गेला आहे. मी काय केलं, जी मेथी होती ना आपली, जी रात्रभर मी दुधात भिजायला घातलेली, ती मेथी, गूळ, खोबरं, ड्रायफ्रूट्स पूर्ण बारीक केलेले, खूप पीठ नाही करायचं, बारीक केलेले ड्रायफ्रूट्स असं मी एका याच्यात ठेवलं आहे, एका परातीत ठेवलं आहे. आणि जी मेथी होती ना आपलीवाली, ती मेथी पहिले मोकळी करून घ्यायची जरा दुधात, असं त्याचे जरा गट्टे झालेलं असतात चिकट असल्यामुळे. आणि मग ते मेथीवर ना मी तळलेला डिंक टाकला आहे. बघू शकता तेल उरलेलं आहे, जे आपण डिंक फ्राय केला ना, तर ते तेल उरलेले. आता कमी आचेवर आपण जे 300 ग्रॅम 250 ग्रॅम 300 ग्रॅम तुमच्या याच्याने घेऊ शकता, तुम्ही कमी जास्त करू शकता. तर ते पीठ मी आता याच्यात मस्तपैकी भाजून घेते. जाळायचं नाही, मस्त गुलाबी कलर येईपर्यंत तेलामध्ये छानपैकी त्याला आपण भाजून घेऊया. ज्या प्रकारे आपण शिरा बनवतो ना, शिऱ्याचा रवा कसा आपण शिरा करताना छानपैकी भाजून घेतो तुपावर, त्याचप्रमाणे तेलावर कमी आचेवर हे पीठ मस्त गुलाबी कलर येईपर्यंत
हे करायचं, भाजून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी कमी फ्लेमवर, एकदम लो फ्लेम केलेला आहे मी. छानपैकी कलर आला आहे त्याला मस्तपैकी, आणि सुगंध पण खूप छान येतो आहे. आणि खूप कमी फ्लेमवर आपण ते पीठ हे करतो आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं हे ज्या पण वस्तू आहेत ना, आपण ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा खोबरं म्हणा, हे फ्राय करायची गरज नाही आहे. कारण आपण तर मेथीवर हा कडक डिंक टाकलेला आहे, त्याच्यामुळे मेथी फ्राय झाल्यातच जमा आहे, तिला फ्राय करायची काही गरज नाही. आपण त्याच्यावरून वरून कडक तेल पण टाकणार आहे. आणि हे जे पीठ आहे ना, हे आता आपण जे ते खूप असं कडक पीठ त्याच्यावरून टाकणार आहे आपण. तर आपल्याला असं काही वेगळं हे फ्राय करायची गरज नाही आहे. सो खूप छान स्वाद येईल आणि टिकायला पण ते 1 ते 1.5 महिना आरामात टिकू शकता, कारण आपण त्याच्यात पाणी घातलेलं नाही आहे. सो आता हे पीठ आपण छानपैकी फ्राय केलं आहे आणि आपण हे गरम गरम याच्यावर टाकूया गरम गरम. हे 2-5 मिनटं असंच राहू देऊया. आता जे 150 ग्रॅम तेल आहे ते परत मी ह्या मोठ्या वाटीवर तेल घेतलेलं आहे. हे तेल आपण आता गरम करूया. पूर्ण गरम म्हणजे एकदम कडकड, एकदम वाफ येईपर्यंत कडकडायचं आहे ते तेल. आणि आपल्याला हे जे साहित्य आहे आपलं लाडूचं, याच्यावर टाकायचं आहे. सो आता तेल गरम होतं आहे. सो आपलं तेल आता गरम झालेलं आहे. गॅस बंद करूया. आणि जो मी डिंक हे केला होता ना, डिंक फ्राय केला होता ना, तो डिंक आहे ना, हे बघा एकदम असा कुरडईसारखा एकदम असा क्रिस्पी व्हायला पाहिजे. तेव्हाच ते लाडू असं दातात वगैरे अडकणार नाही, चिकट चिकट वाटणार नाही. आपण हे तेल आता कडकडलेलं तेल ना, आपण हळूहळू चमच्याने असं टाकूया. हे बघा, आता तेल कमी जास्त करू शकतो तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. पण ह्या लाडू पौष्टिक लाडू आहे आणि त्याच्यात ना तेल हिवाळ्यात चालतं तेवढं. तर हे तेल सर्व आपण टाकलेलं आहे. तर मी 300 ग्रॅम तेल घेतलं होतं आणि ते मी पूर्ण संपवलेलं आहे. आता आपण जरा एकत्र करूया. याला ना मात्र ना एकत्र खूप छानपैकी एकत्र करायचं, कारण जी मेथी असते ना, मेथी आणि गूळ एकदम म्हणजे मॅश करायला हाताने खूप रगडून मॅश करायचं. की मेथी कसं असतं ना, चिकट असते. तर रात्रभर दुधात टाकलेले, तिचा कडूपणा कमी झालेला आहे. पण अजून गुळामध्ये चांगलंपैकी मिक्स केलं ना, तर तिचे असे काय बोलतात गठोळी अशी राहणार नाही. सो आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया. खूप गरम आहे ते. आता आपण कडकडून तेल टाकलं ना, तर खूप गरम आहे. तर त्याच्यामुळे आपण हे जरा 10 मिनटं थंड व्हायला ठेवून आणि त्याच्यानंतर आपण ते चांगलं 10-15 मिनटं थंड झालं ना, तर आपण लाडू त्याचे वळवूया. आणि अजून त्याच्यातली एक गोष्ट सांगते. मी जे खारीक खोबरं मी खूप बारीक केलं, पण जी खारीक होती ना, खारीक मी खूप अशी बारीक केली नाही, खूपच अशी, कारण की ती तेलाबरोबर म्हणजे मुरून जाईल, नरम असते ती. डिंक मी खूप कडकडून घेतला, कुरडईसारखा अगदी. काजू आणि बदाम मी बघू शकता तुम्ही, जास्त असं खूप पीठ नाही केलं. ते असे दाताखाली आल्यावर ते छान वाटतं, दिसायला पण छान वाटतं. हे बघू शकता तुम्ही. तर असं काही खूप असं पीठ नाही करायचं.
असं जरा जाडसर काजू बदाम जे ड्रायफ्रूट्स होते ना, काजू बदाम पिस्ता अशी मी जरा जाडसरच ठेवलेले. खारीक पण अशी खूप खारीचं पीठ नाही केलं मी, फक्त खोबरं दातात अडकतं म्हणून खोबरं मी खूप बारीक केलं आणि गूळ किसून घेतला आणि आपलं गव्हाचं पीठ मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि ते मेथी. आता आपण हाताने ना आपल्याला खूप अशी एकत्र करायचं आहे ते, पण आता गरम असल्यामुळे 10 ते 15 मिनटं त्याला जरा रेस्ट करू द्या, थंड होऊ दे आणि मग नंतर आपण त्याचे लाडू वळूया. एकत्र करूया आपण हाताने दाबून असं. काही बदाम अख्खेच राहिले तर मी जास्त बारीक नाही केलं ना, आणि खायला ते इतके टेस्टी असतं ना आणि पौष्टिक पण तेच असतात. म्हणजे थंडीचा हा खुराक म्हटला तरी चालेल. खुराक दुसरं कुठलं काही खायला नको. याच्यात प्रोटीनपासून, कॅल्शियमपासून, गुडघे दुखता वगैरे, कंबर दुखतं वगैरे, म्हणून तर डिलिव्हरी जेव्हा बाई डिलिव्हरी होते त्याच्यानंतर हे डिंकाचे लाडू, कोणी मेथीचे लाडू पण बोलतो. तर याच्यात आपण घातलेला नाही आहे, आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि खायला ना इतके छान पण असतात ना, टेस्टी असतात, पौष्टिक असतात असे. आणि या गूळ आणि तेल आणि खारीक याच्यामुळे जो मेथीचा कडवटपणा असतो ना, तो कडवटपणा पण पूर्णपणे नाहीसा होतो. म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही. एखाद्या वेळेस लहान मुलांना जरी दिलं ना आपण, आणि लहान मुलांना तर औषध द्याच, कारण त्यांच्या वाढीसाठी वगैरे खूप छान. तर त्यांना म्हणजे असं कळणार पण नाही त्याच्यात मेथी आहे की काय नाही, कळणार पण नाही. आणि मेथीमध्ये प्रोटीन नसतं त्याच्यामुळे म्हातारेपासून. सो फ्रेंड, माझे हे पौष्टिक लाडू तुम्हाला कसे वाटले याची रेसिपी, तर नक्की बनवून बघा तुम्ही, तुम्हाला खरंच आवडेल. आणि खरंच कमी खर्चात आहे आणि कमी वेळ आहे आणि खूप 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 पूर्ण हिवाळ्यात आहे. पूर्ण वर्षभर तुम्हाला एनर्जी येईल. खूप छान लाडू आहे, तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका. सो बाय.